महत्त्वाचा मार्ग हा आहे की हे जे लोक आहेत आमिष देतात, त्या आमिषाला कुठल्याही परिस्थितीमध्ये बळी पडू नका। दुसरी गोष्ट आहे की परिपूर्ण माहितीशिवाय कुठलेही व्यवहार करू नका। आपण पाहतो की मोबाईलच्या याच्यामध्ये सतत आपल्याला सोशल मीडिया असेल किंवा इतर कुठल्याही प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती आपल्याला पाठवली जाते। तर तेव्हा आपण हे सर्व गोष्टी करत असताना मला आपल्यापैकी जे बसलेले विद्यार्थी आहेत, आपण सोशल मीडिया म्हणजे काय काय येतं त्याच्यामध्ये कोण सांगू शकेल? मला जे माहिती आहे की त्याच्यामध्ये व्हॉट्सॲप एक आहे, आणखीन कुठलं आहे? इंस्टाग्राम, व्हेरी गुड, विद्यार्थ्यांनी आणखीन फेसबुक, व्हेरी गुड, आणखीन स्नॅपचॅट, व्हेरी गुड, आणखीन ट्विटर आहे। अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की म्हणजे आपल्याला त्या गोष्टी माहिती आहेत आणि हे वापरत असताना आपल्याला काही काळजी घ्यायची आहे। बऱ्याचदा काय होते की आपल्याला अनोळखी व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीचा आपला कुठेही काही संपर्क नसतो आणि ते व्यक्ती आपल्याला बऱ्याचदा चॅटिंग करत असते आणि मग आपल्याला ते ट्रॅपमध्ये ओढण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण अनोळखी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीशी आपण संपर्क करायचा नाही। याशिवाय जे आहे की आपल्याला माहिती आहे की लहान मुलांच्या संदर्भामध्ये एक पोक्सो कायदा आलेला आहे। साधारण 2011च्या भारताच्या जनगणनेनुसार भारतामध्ये 48 कोटी बालकांची संख्या होती, जी आज 2025 मध्ये जवळपास 65 कोटीच्या आतमध्ये गेलेली आहे। तरी चिमुकल्यांची गडबड चालूच आहे। सांगायचा मुद्दा हा की कोणत्याही शैक्षणिक संकुलाचं, महाविद्यालयाचं, शाळेचं स्नेहसंमेलन हा आनंदाचा उत्सव असतो आणि केंद्रे सर म्हणाले त्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मध्ये जे सुप्त गुण असतात त्या गुणांना एक विचारपीठ, एक व्यासपीठ आपण देत असतो आणि त्यामुळं त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात भर पडत असतो। पण विद्यार्थ्यांनी हे विसरता कामा नये की मला वाटतं 10वीच्या विद्यार्थ्यांना ती मोरोपंतांची आर्य असेल, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो। सुसंगत जर असेल तर विद्यार्थ्यांचं भावी आयुष्य अत्यंत चांगलं होतं, त्या भावी आयुष्याला तो आकार देऊ शकतो। संगती चांगली पाहिजे, संस्कृतमध्ये त्याला संगती संग दोषेण असं म्हटलं। जर संगत चांगली लागली विद्यार्थी दशेमध्ये, मित्र चांगला असेल तर आपलं आयुष्य पुढं, आपल्या आयुष्याला दिशा मिळते आणि आयुष्यात आपण काहीतरी बनू शकतो। राजमाता जिजामातानं जे विद्यार्थी घडवलेत, हे विद्यार्थी आज महाराष्ट्रात तर आहेतच, पण मंत्रालयामध्ये सुद्धा तुमच्या संकुलाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या 3 भगिनी आहेत। संस्थाचालकांचं, शिक्षकांचं हे बरं असतं, महाराष्ट्रात कुठेही गेलं तरी ओळखी असतात आणि त्या ओळखींमुळे आपली कामं होतात। मला स्वतःला याचा अनुभव आहे। माझी बायको राजर्षी शाहू कॉलेजची व्हाईस प्रिन्सिपल होती, आता 2 वर्षापूर्वी ती रिटायर झाली। संगमनेरला माझी ट्रान्सफर म्हणजे लोकमतमध्ये असताना डेप्युटेशनवर 1 वर्षासाठी संगमनेरला ट्रान्सफर झाली। संगमनेरला मी गेल्यानंतर नवीन गाव, मित्र नाही, नातेवाईक नाही। मी रेस्ट हाऊसवर गेलो, सरकारी विश्रामगृहात, तर तिथला तो जो कर्मचारी होता तो म्हणाला फक्त 3 दिवसच तुम्हाला रेस्ट हाऊस मिळेल, जास्त। दरवर्षी 25 विद्यार्थी मेडिकलला आणि 25 विद्यार्थी इंजिनिअरिंगला लागतात। मागच्या वर्षी संस्कृती पवार नावाची विद्यार्थिनी, जिची आई शाहू कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहे, त्यांनी आमच्या कॉलेजवर विश्वास ठेवून आमच्या इथं ॲडमिशन दिलं आणि 720 पैकी 690 गुण। एम्स नागपूरला ती आत्ता शिक्षण घेते। त्याचबरोबर घरटे नावाचा विद्यार्थी मागच्या वर्षी 720 पैकी 692 गुण त्यांनी घेतले। अशा पद्धतीची यशाची परंपरा वाढता आलेख या संकुलाचा आहे। त्याचबरोबर दयानंद पाटील साहेब ज्या खात्यामध्ये आहेत त्या खात्यामध्ये सुद्धा गवळी नावाची आमची विद्यार्थिनी MPSCची परीक्षा क्रॅश करून कक्षा अधिकाऱ्याचं काम करते। मंत्रालयामध्ये आमच्याकडे 3 मुले आहेत। पुण्याला MCDC विभागातला एक विद्यार्थी न्यायाधीश म्हणून काम करतो। शिक्षक महाराष्ट्रामध्ये जाईल त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे इथले शिक्षक आहेत। गेल्या महिन्यामध्ये साहेब धाराशिव, लातूर जिल्हा परिषदेला 1 रुपया डोनेशन न देता
15 शिक्षक राजमाता जिजामाता BEd कॉलेजचे जॉईन झाले. त्याचबरोबर फॉरेस्ट सारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा हायेस्ट अधिकारी म्हणून काळे नावाचा विद्यार्थी आणि मागच्या याच्यामध्ये राज्यामध्ये प्रथम यायचा मान MSc मध्ये सुद्धा काळे नावाच्या विद्यार्थ्यानं आमच्या संकुलातून पटकवलेला आहे. खेळामध्ये परवाच एक विद्यार्थिनी म्हणजे राज्य पातळीवर तिने पुरस्कार मिळवला. अनेक पुरस्कार या ठिकाणी प्राप्त करणारे संस्था असायला आम्ही आहोत आणि विद्यार्थी आहेत. कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळं फार लांब भाषण मी करणार नाही. आपल्याला आणखी परत आमच्या गुणवत्ता वाढीसाठी आणि संकुलामध्ये बोलवणार आहोत.